आपल्या सर्वांच्या आवडत्या माननीय व्ही राधाजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या टेकवारीच्या आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी उद्घाटित केलेल्या या टेकवारीच्या समापनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आयटी मिनिस्टर माननीय आशिष शेलारजी, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रसाद लोढाजी, आपल्या एसीएस व्ही राधाजी, समोर बसलेले सर्व आमचे एसीएस, सर्व सेक्रेटरी, मंत्रालयीन विभागातील सर्व आमचे अधिकारी, या टेकवारीमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे ते सर्व या ठिकाणी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि बंधू भगिनी. खरं तर 4:30 वाजता मला नाशिकला जायचं आहे, 4:30ला विमान आहे, पण माननीय व्ही राधाजींची खूप आग्रह होता की मी या कार्यक्रमाला आलंच पाहिजे. खरं तर नाशिकमध्ये आज एक महत्त्वाचा जो आपल्यालाही त्याबद्दल चांगला भावना निर्माण होईल. आमच्या तेथील काही सेवाभावी संस्थांनी आदिवासी भागातल्या 101 मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे आणि 101 आदिवासी मुलं मुली आज विवाह बंधनात बांधल्या जात आहे. त्यामुळे त्याही कार्यक्रमाला महत्त्व आहे. तरी मी आदरणीय राधाजींना म्हटलं की मी 2 मिनिटाकरता येईल. माननीय व्ही राधाजी आणि माननीय आशिष शेलारजी यांनी आपल्यासमोर विस्तृत मांडलेला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जी उद्दिष्ट या कार्यक्रमाची आहे, तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, प्रशासकीय उत्कृष्टता तयार व्हावी, कर्मचाऱ्याचं स्वास्थ्य, सांस्कृतिक मूल्य आणि सेवाभावाचा सन्मान जोडून या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांकरता एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलं. खरं तर ही गोष्ट खरी आहे की विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा टेकवारीसारख्या उपक्रमाची संकल्पना निर्माण होणे आणि तो संकल्प सिद्धीमध्ये नेणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आमच्या व्ही राधाजींनी स्वीकारली. खरं तर मी बघितलं आहे की मी जेव्हा एक्साईज मिनिस्टर आणि पॉवर मिनिस्टर होतो तेव्हाही एक उत्कृष्ट पद्धतीने आमच्या एक्साईज त्या ठिकाणी एक्साईज कमिशनर म्हणून त्या काळाची त्यांनी उत्कृष्ट संकल्पना देशामध्ये या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. देशातल्या विविध वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम करून एक्साईज विभागालाही प्रचंड मजबूती देण्याचं कार्य त्या काळामध्ये त्यांनी केलं. केंद्रामध्येही काम करताना त्यांनी माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये जे जे टार्गेटेड कार्य त्यांना दिले गेले तेही त्यांनी पूर्ण केले आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. या ठिकाणी बसलेले सर्वच अधिकारी उत्कृष्ट काम करतात. आपण कुणाची तुलना कुणाची करू शकत नाही. प्रत्येकाचं वेगळं स्किल आहे, प्रत्येकानं एक वेगळं वरदान आहे परमेश्वराचं. त्या वरदानाने आपापले सर्व अधिकारी, कर्मचारी आपण सर्व काम करतो. पण खरं तर आमच्या व्ही राधाजींचं मी अभिनंदन करतो की सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्राचा कसा असला पाहिजे याची मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आज एक सक्षम या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग पुढे नेण्याचं कार्य आमच्या व्ही राधाजी करतायत आणि त्यातनं आपल्याला या महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचं कार्य त्यांच्या हस्ते होत आहे. खरं तर मी या ठिकाणी एवढंच सांगेल की टेकवारीचा संकल्पना आणि सिद्धी या तीनही गोष्टी साकारण्याचं कार्य या ठिकाणी केलं गेलं आहे. मी या ठिकाणी व्ही राधाजी आपलं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रशासकीय विभागामध्ये ज्या पद्धतीचं या ठिकाणी आज बीजारोपण होत आहे, या बीजारोपणाची जी सुरुवात आज होते आहे, विकसित महाराष्ट्राकरता हा संकल्प पुढच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे. एकट्या महसूल विभागाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मालमत्ता सुरक्षित ठेवण्याकरता, या मालमत्तेचं जतन होण्याकरता शेवटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे आपली जबाबदारी आहे. जसं जनतेच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे, सारखीच जबाबदारी जनतेच्या मालमत्तेचं जतन करण्याची आहे. अशा वेळी मात्र आधुनिक युगामध्ये, आधुनिक महाराष्ट्रामध्ये या टेकवारीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला खूप पुढे जाता येणार आहे. या ठिकाणी आता आपण विचार करतोय महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले लँड, आपली घरं सुरक्षित करण्याकरता, शेती, शेतजमीन, घरं सुरक्षित करण्याकरता आपल्याकडे
देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही, पण महाराष्ट्र विचार करताय की पुढच्या काळामध्ये लँड टायटलिंग ऍक्ट या महाराष्ट्र दंडाचा विचार करताय, जेणेकरून निश्चित मालमत्ता कुणाच्या मालकीची आहे ही करत असताना या ठिकाणी आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवं बळ आमच्या महसूल खात्याला मिळणार आहे. आणि त्यामुळं लँड टायटलिंग ऍक्ट असेल, या ठिकाणी अनेक कायदे आपण दुरुस्त करताना आपल्याला अत्यंत महत्वाचा सपोर्ट या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यामुळे आशिष शेलारजी, मी आपले आभार मानतो की सांस्कृतिक कार्य आणि एकीकडे IT, दुसरीकडे सामान्य प्रशासन विभाग, तिसरीकडे महाराष्ट्राचे सर्व विभाग मिळून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा संकल्प पूर्ण करूया. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करत असताना आमच्या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मांडलेल्या संकल्पाला पुढे नेऊया एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि मी व्ही राधाजीचे या ठिकाणी माफी मागतो की मला आज एखादं बक्षीस देता येईल, पण मला या ठिकाणी 4:30ला एअरपोर्टला पोहोचायचं असल्यामुळे सर्व प्रशासनिक अधिकाऱ्यांचे या ठिकाणी क्षमा मागतो. मी या कार्यक्रमाला पुढे राहू शकलो नाही. मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो.